सुद्धा विपरीत परिणाम आपला शुक्र धातू जो असतो शेवटचा धातू तो वीक होत असतो. आता कोणतेही जनावर बघा पशु, पक्षी वगैरे हे कुठेही अति प्रमाणात त्यांचा मेटिंग टाईम असतं, पिरियड असतो. त्यांचा तर त्या कालावधीत मग पशु, पक्षी हे एकत्र येतात. पशु-पक्षी जर असं व्यभिचार करत जर सुटले, लक्षात आलं? तर त्या पशु-पक्ष्यांची सुद्धा किती संख्या सगळ्या जगामध्ये वाढली जाईल वाढेल बघा आणि मग सगळा इम्बॅलन्स होईल. त्यामुळे कुठला पण पशु-पक्षी हे निसर्गाच्या विरोधात ते कधी जात नाहीत आणि म्हणून बघा ते आहाराच्या बाबतीत सुद्धा आणि ते सुद्धा त्यांचं सुद्धा सेक्शुअल इंटरकोर्स होत असतं आणि ते सुद्धा निसर्गाच्या विरोधात कधी जात नाहीत. त्यांचा मेटिंग पिरियड ज्यावेळी असतो, त्याच वेळी ते एकत्र येतात आणि म्हणून त्यांचं पण आरोग्य जे असतं की नाही, तर ते चांगलं राहण्याचं ते कारण असतं. आता बघा तुम्हाला इथं मी सांगितलं आता महिलांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो. पूर्वी बघा पूर्वज आपले किती हुशार होते. आता पिरियड्स 3 दिवसाचा 3-4 दिवसाचा तो कालावधी जो असतो, तर त्या पिरियडमध्ये तुम्हाला विश्रांतीची गरज असते. त्यावेळी तिथं ते बाईनं बाजूला बसायचं, त्या शिवायचं नाही वगैरे जे होतं, तर त्याच्यामागे फार मोठं सायन्स आहे. त्याला शिवायचं नाही, शिवायचं नाही, शिवा-शिव वगैरे जे म्हणायचे की नाही, तर त्याच्यामागे काय सायन्स आहे, तर त्या 3-4 तेव्हा एकत्र त्यांनी नाही आलं पाहिजे. लक्षात आलं आणि मग पूर्वी धर्माचा पगडा होता. तर त्याच्या नावाखाली ते काय घातलं, की त्यांनी एक शिवायचं नाही किंवा काय वगैरे. तर त्याच्यामागे फार मोठं सायन्स आहे. लक्षात आलं आणि त्याच्यामध्ये जर हे काय होत असेल, तर त्या स्त्रीचं आरोग्य फार बिघडत असतं. लक्षात आलं आणि मग तिथं ते पाळणं महत्त्वाचं असतं. आत्ता बघा, ह्या महिला सर्व्हिस करणाऱ्या किंवा काय वगैरे, ह्या 3 ते 4 दिवसामध्ये त्यांचं इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन वगैरे हार्मोन्सचं इम्बॅलन्स सगळं होत असतं आणि त्यांना विश्रांतीची गरज असते. मग आता आधुनिक याच्यामध्ये मग नोकरी, अमुक-तमुक वगैरे हे त्यांनी ठरवायचं. लक्षात आलं? हे त्यांनी बघायचं. तुम्हाला खरं सायन्स काय सांगतं? तुम्हाला त्या पिरियडमध्ये विश्रांतीची गरज असते. मग तेवढी तुम्हाला विश्रांती असते का नाही? इथं सांगायचा मुद्दा काय? शुक्र धातू जो असतो तो वीक होतो. लक्षात आलं काय? आणि मग काय होतं आपलं आरोग्य त्या ठिकाणी बिघडत असतं. तुमचं हार्मोन्स इम्बॅलन्स होत असतात. तुमचं ब्लडिंग मग तुम्हाला बघा पी प्रॉब्लेम वगैरे होतात की नाही? तर त्याच्या मागचं सुद्धा तुमचा शुक्र धातू जो असतो तर तो वीक होत असतो. मग तुमचं ब्लडिंग मग अमुक-तमुक मग त्याला मेडिसिन घ्या. त्याला आणि दुसरी पण कारणं आहेत. लक्षात आलं? पण इथं आत्ता आपल्याला सप्तधातू संदर्भातला विचार केला, तर हा धातू तुमचा शेवटचा वीक होतो आणि मग काय होतं ते, की तुझं "अति तेथे माती" वगैरे जे म्हणतो की नाही, तर तिथं तुम्हाला हे पाळावंच लागतं आणि मग हा कंट्रोल नॅचरल आला पाहिजे. सेक्शुअल इंटरकोर्स करताना सुद्धा नॅचरल कंट्रोल आला पाहिजे. लक्षात आलं आणि म्हणून ह्याला काय पाहिजे आपल्याला हे नॉलेज पाहिजे. लक्षात आलं का? ह्या सगळ्या गोष्टी ज्या का जिथं आपण जादा जर हे केलं तर काय होतं, शुक्र धातू तुमचा वीक होत राहतो. मग तुमची इम्युनिटी वीक राहते. लक्षात घ्या. हे मी तुम्हाला काहीतरी नुसतं चांगलं खातो आणि पितो मग तुमची इम्युनिटी चांगली राहील असं नाही. त्याचा रोल असणारच आहे आहाराचा. पण शेवटी